काय झालं? आम्ही तुझ्याकडे यायला निघालो, आधी साधू भेटला, मग चोर भेटला, मग तू भेटला. काय आधी चोर भेटला, मग साधू भेटला, मग आम्ही साधू झालो. साधू रे. तुझी चित्तर कहाणी आधी सांगा मला. तू बाईचा वेश घेऊन चक्क ब्युटी पार्लर चालवतोस. बायकांच्या जातीला काळी माव उगाच चौकात. अरे काय करणार, शिक्षण नाही, वशिला नाही, त्यामुळे नोकरी नाही. गावाकडच्या नाटकात स्त्री पार्ट करणारा मी नट. तेवढीच विद्या गाठीला. 10 वर्षापूर्वी मुंबईत आलो, पण नुसतं नाटकात काम करून कधी कोणाचं पोट भरले का? मग एक आयडिया केली, ब्युटी पार्लर काढला. पण तू बाह्य त्याचा कोणा संशय नाही आला? आला. एकीला आला, सविताला. तिला कळलं की मी पुरुष आहे म्हणून. मग आयडिया केली, तिलाच पटवली, तिच्याशीच लग्न केलं. हा, तेव्हा तिला कळलं. नाही रे, आधी कळलं म्हणून लग्न केलं. मी पण बरं ते जाऊ दे. या बाबलाचं झंगाट मला कळलं. ती मालन तुझ्याकडे लपडं गोलमाल काय की नाही? मनीषा, હું તમે કહું છું મનીષા, तू એટલી सारी છે मनीषा के गुजरात मध्ये महाराष्ट्रात या. तो द्विभाषिक राज्य करणार आहे. सध्या दांडियालाच खेळतोय. अच्छा अच्छा, म्हणजे मुंबई आमची, बेळगाव आमचं, तसं बडोदा आमचाच का? वा. बरं ते जाऊ दे बाबल्या, तू मालांशी लग्न कधी करतोयस? मालांशी लग्न मला नाही वाटत शक्य होईल. शेवटी आमचा एक दुजे केली नाही तर कायमच कायमत. का 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 काका काका तू बरोबर म्हणते तो. काका मालनचा काका. त्यांची संमती नाही लग्नाला. आई वडिलांची तर मुळीच नाहीये. पण यांचं दोघांचं प्रेम असू नये. उपयोग काय? तो काका दुसरीकडे लग्न जमवतोय मालनचं. हा, त्या काकाला मी बघतो रे. तेव्हा मला मरण दे. तेव्हा मला मरण दे. कोण रडतंय? पाहिजे नवरा दे नाही तर मरण दे. ए बाई, बाई तू रडतोस का? अरे का रडतेस? काय झालं? तुझं नाव काय? नाव काय? नाव नाव आभाळ कोसळे. नाव पाहिजे, नाव. माझं नाव. हा, आभाळ वडिलांचं नाव. आणि कोसळे बहुतेक आडनाव असणार. नको नको रडू, कोसळू नको. हे बघ काय झालं ते मला नीट सांग, कारण मी एक सज्जन हवालदार आहे. कोण नाही ना इकडे? पांडू हवालदार. पांडू हवालदार नाही ग, सज्जन हवालदार. आई, सज्जन हवालदार नवीन पिक्चर. त्याचं काय झालं? नवीन पिक्चर जे असतं ना, ते जुन्या नावाने नवीन किंवा जुना. अरे पिक्चरच्या नाव मी रडायला काय झालं मला कळत नाही. काय झालं रडायला? सांगा. ती बाई नाही. असं कोण म्हणत? मी सुंदर नाही. आहेस की. मी जवान नाही. आहेस तर. माझं लग्न का जमत नाही? अरे अरे उगी उगी रडू नको. माझं लग्न का होत नाही? माझा बाप म्हणाला. कोण? आभाळ कोसळे? काय म्हणाला? आजच्याच लग्न कर, नाही तर जीव दे. आता मी मरणार म्हणून आधी रडून घेतो. घेते. अगं पण आत्महत्या करणं हा गुन्हा आहे. माझ्याशी लग्न कोण करणार? अगं थांब 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 थांब. अगं थांब. असं काय करतेस? मग माझ्याशी लग्न कोण करणार? तुम्ही कराल? मी मी तुमच्यासाठी छान छान स्वयंपाक करेन, तुम्हाला धुईन, आपलं तुमची धुणी मांडी धुईन. मग कराल ना माझ्याशी लग्न? नाही पण मी तर अजन्म ब्रह्मचारी राहून पोलीस खात्याची सेवा करायचं असं ठरवलं होतं. हो, पण माझ्याशी लग्न केलं तुमचं ब्रह्मचर्य शाबूत राहील. कारण मी काय नाही, जाऊ द्या. मग कराल ना माझ्याशी लग्न? तुमचं ब्रह्मचर्य शाबूत झालं तर? म्हणजे ब्रह्मचर्य शाबूत राहणार असेल तर करीन. मग द्या ना वचन. द्या ना. आता तू मरू नयेस म्हणून मी तुला वचन देतो. काका खाली चक्कल लपवून असली लफडी करता. मी मारायला सांगतो. मला समजतं का म्हणे? समजायला काय झालं? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मी माझ्या आई वडिलांना सगळं सांगणार. दादा आणि वहिनीला इतक्यात काय समजतं का म्हणे? नाही ना, आमच्या दोघांचं लग्न लावून द्या. तुझ्याशी अरे डॉक्टर किंवा वकील बघणार आहे. बघावंच लागणार आहे तुम्हाला. हिच्याशी लफडं करता वकील बोलवावंच लागणार आहे. नाही तुम्हाला कोर्टात घेतलं तर बघा. तुमच्या लग्नाला माझी परवानगी आहे. पण अट आहे माझी. नाही काय, माझं हिच्याशी अगोदर लग्न व्हायला पाहिजे. हा ते कशाला? चला, म्हणजे मला बाळाचं नव्हता, या मुलीचं कन्यादान करता येईल. तिला त्रिदेव चावला. हा असला जावे नकोय मला. सासूला चिमटे करतो. ठीक आहे, तुम्हाला लग्न करायचं हिच्याशी लवकर करून टाका. मग बसा बोंबलत. आम्हाला काय करायचं आहे? आम्ही जरा फिरून येतो. आपण लोक जाऊया फिरायला. नको, आता मला फार कंटाळा आलाय. आपण लग्नानंतर फिरूया. तोपर्यंत चिकल कपू खड्ड्यात गेलास तू. बरं वाटतंय, बरं वाटतंय. चिकलपू. गणपतीचे दिवस आलेत. उद्यापासून हप्ते वसूल करायला लागा. होय, प्रत्येक दुकानदाराकडून फेरीवाल्याकडून आम्ही हप्ते गोळा करतो. साहेब, आप देखते रहना कितना पैसा लाते. नीट काम करा.
नाहीतर गणपती नंतर पितृपक्षाचे दिवस येतात. सगळ्यांची श्राद्ध घालीन. चला कुठं आता? येतो साहेब. राम राम. अरे कांती शेठची काय खबर बात? तसे 12 तारखेला त्यांनी 25,000 रुपये दिलेत. पण 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 परशामंदाला पोलिसांनी पकडलंय आणि करमचंद फरारी आहे. काय बोलतोस काय तू? ब्रश हेअरपिन, गंगावन ब्रश हेअरपिन. દેવીજી, અરે ગણ तुम्ही મેં કેમ છો? તમારી તબિયત કેમ છે? સારું છે ને? કેમ મને ગુજરાતી આવડે છે કે નહીં? वा वा गणपत, थोड्याच दिवसात तुम्ही अगदी छान गुजराती बोलायला लागणार. पण माझ्या एक लक्षात आलंय की पुस्तकं वाचून गुजराती शिकता येत नाही. मग त्यासाठी एक मास्तर ठेवायला हवा. हा. तो हं? सरेया, म्हणजे तुम्ही मला गुजराती शिकवाल? हो शिकवेन ना. पण त्यासाठी रोज रोज भेटायला पाहिजे. आणि तुम्ही रोज रोज भेटलात ना की मला आनंद होतो. आ? याचं गुजरातीत काय होईल असं म्हणायचं होतं मला. मला उशीर होतोय, मी चालते. काय चाललंय? गुंडे लोक आपल्या फेरीवाल्यांकडून हप्ता गोळा करतात. तुमच्याकडून सुद्धा गोळा करतील. आणि मी नाही दिलं तर? हे बघा. पैसा निकाल, जल्दी पैसा निकाल, जल्दी पैसा निकाल, जल्दी पैसा निकाल, हप्ता निकाल, पैसे निकाल. नवीन दिसतोय. हप्ता काढ. हप्ता काढ. कसला हप्ता? कसला हप्ता? हा रस्ता काय तुमचा नाहीये. काय तुझ्या बापाच्या काय रस्ता? हे बापाचं नाव काढायचं काम नाही. हा सरकारचा रस्ता आहे. तुमचा काय संबंध? काय संबंध? हा. आधी हप्ता काढ. काढ, हप्ता काढ. काढ रे. काढ. हाय मनीषा डार्लिंग, तू पण फुटपाथवर धंदा करायला लागलीस काय? शटअप, तोंड सांभाळून बोल. काय करशील? काय करीन? बोल, बोल. आज सर म्हणते ना. आम्ही गुंडांना दिलेले पैसे कशाला? आजपासून तुम्हीच आमचे लीडर. नाही नाही, हे पैसे आम्हाला नको. आम्ही जर हे पैसे घेतले ना तर आम्ही त्यांच्यासारखे गुंड मवाली बनवू. हो ना, त्यापेक्षा आपण सगळे मिळून एक दिलाना धंदा करू. कुणी आडवा आला तर त्याच्याशी मुकाबला